पाणी, शेती आणि मासे असे तिघांचा संगम म्हणजे ॲक्वापॉनिक्स तंत्रज्ञान। याच तंत्रज्ञानाचा वापर करून सांगली जिल्ह्यातील येलूरच्या तेजस कांबळे या तरुणाने आपल्या 24 गुंठ्यांमध्ये भाजीपाल्याची शेती फुलवलेली आहे। पाहूयात ही शेती। ही भाज्यांची आणि माशांची शेती। ॲक्वापॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून सांगली जिल्ह्यातील येलूरच्या संतोष पाटील या तरुण शेतकऱ्याने हा प्रकल्प उभा केलाय। ॲक्वाकल्चर म्हणजेच गोड्या पाण्यातील मत्स्य शेती। आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना पाण्यावरील शेती। या दोन्हींचा मेळ घालत हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले। या 24 गुंठाच्या भैजामध्ये शेडनेटमध्ये आपण जीआय शीटने आपण 4x40च्या डायमेन्शनने आपण टँक उभे केलेले आहेत। त्या टँकमध्ये आपण पाणी भरलेलं आहे। एका 10 इंचच्या लेवलने आपण पाणी भरलेलं आहे। त्यामध्ये आपण फ्लोटिंग मटेरियल म्हणजे EPE शीट म्हणून एक मार्केटने भेटते ती आपण त्यामध्ये टाकलेले आहे। त्यामध्ये 4x2ची आपण शीट केलेली आहे। त्यामध्ये आपण झाडाच्या सायन्स प्रमाणे आपण त्याला होलं पाडले। म्हणजे एका शीटमध्ये आपण 18 होलं मारलेत। ॲक्वापॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये पालेभाज्यांची लागवड आणि मत्स्यपालन यासाठी 2 स्वतंत्र टाक्या असतात। खालच्या बाजूला असणाऱ्या टाकीत गोड्या पाण्यातील मासे सोडले जातात, तर दुसऱ्या टाकीतील पाण्यावर तरंगणाऱ्या पेपर शीट अंथरण्यात येतात। या पेपर शीटला विशिष्ट अंतरावर भोकं पाडण्यात येतात, जिथे ही भाजीपाल्याची रोपं लावली जातात। या दोन्हींच्या मध्ये पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा बसवली जाते। यामुळे पाणी कायम स्वच्छ राहतं। माशांच्या विष्ठेचाही पिकांना फायदा होतो। यातून निघणाऱ्या अमोनियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि ते पिकांना मिळतं। दिवसातून 2 ते 3 वेळा मोटारीच्या मदतीने हे पाणी फिरवलं जातं। यामुळे भाज्यांना पाण्यातील अन्नद्रव्य मिळत राहतात। या प्रोजेक्टमध्ये जे आपण झाडं लावलेले आहेत, रोपं लावलेले आहेत, त्यातून आपल्याला पण उत्पन्न निघतं। त्यातून आपल्याला आपण जे मासे हे केलेले ॲक्वाकल्चरमध्ये मासे केले त्यातून आपल्याला एक 10% उत्पन्न त्यातून पण निघतं आपल्याला। त्यातून या प्रोसेसमध्ये 2-2 महिन्यामध्ये पिकं निघतात। त्यामुळे शेतकऱ्यांना 2-2 महिन्यामध्ये पैसे भेटतात, ताजा पैसा भेटत राहतो। तेजस यांनी प्रयोग म्हणून या पाण्यात ग्रीन लेट्यूस आणि रेड लेट्यूसची रोपं लावली आहेत। यापासून त्यांना 2 महिन्यात 1,60,000च्या उत्पन्नाची अपेक्षा आहे, तर मत्स्यपालनातून अतिरिक्त नफाही मिळेल। या तंत्रज्ञानाने कमी जागेत जास्त आणि दुहेरी उत्पादन मिळवता येतं। पिकांना हवं तेवढंच पाणी द्यावं लागत असल्याने 90% पाण्याची बचत होते। 2 महिन्याच्या कालावधीत भाजीपाला तयार होत असल्याने यातून चांगला नफा होतो। या तंत्रज्ञानाद्वारे वर्षभरात 6 पिकं घेणं शक्य आहे। पिकाला खतं द्यावी लागत नाहीत, त्यामुळे उत्पादन खर्चात देखील मोठी बचत होते, तर माशांच्या विक्रीतून अतिरिक्त नफा मिळवता येतो। फिश टँकमधून जे अमोनिया निघालंय, वेस्ट निघालंय, ते आपण प्रोसेस करतो नायट्रेट आणि नायट्रेटमध्ये बायोफिल्टरमधून, आणि तेच नायट्रेट पाण्यातून आपल्या झाडांना येतं। दुसरं आपल्याला काय खत द्यावं लागत नाही। हेच नायट्रेट हे झाडांना येतं आणि तेच झाडं त्याला ऑब्झर्व करतात। ह्याच्यामध्ये 90% पाणी बचत होते। याला लागणारा जो वर्षभर लागणारा पाणी आहे ते 90% बचत होते। ह्याच्यामध्ये पालेभाजी भरपूर सगळ्या येतात। आपण एक्झॉटिक भाज्या आहेत, ज्या फॉरेनच्या भाज्या आहेत, त्या आपण ह्याच्यामध्ये घेतो। भारतात सध्या हे तंत्रज्ञान नवीन असलं तरी यातून कमी जागेत जास्त नफा मिळवता येऊ शकतो। शिवाय यातून शाश्वत नफा मिळत असल्याने तरुण शेतकऱ्यांनी याचा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही। सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।